राज्यभरातून शेतकरी दिंडी घेऊन आझाद मैदानामध्ये शेतकरी पोहोचलेले आहेत। शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी महाराष्ट्रातील शेतकरी आता एकवटलेले आहेत आणि या संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहुयात शेतकऱ्यांच्या मागण्या, त्यांचा आवाज नेमका काय आहे। राज्यभरातून शेतकरी हे दिंडी काढून आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत। आपल्या विविध मागण्या घेऊन हे शेतकरी बांधव जे आहेत दिंडी काढून आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांच्या मागण्या पोहोचाव्या यासाठी हे सगळेच शेतकरी बांधव जे आहेत या ठिकाणी आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी माझ्यासोबत। सर, एकूणच काय तुमच्या मागण्या आहेत? आज दिंडी काढून सगळे शेतकरी बांधव आझाद मैदानावरती पोहोचलेले। महाराष्ट्रातील विविध भागातून शेतकरी इथे येत असताना या निर्लज्ज सरकारने अनेक शेतकऱ्यांना अटक केली। आम्हाला देखील पोलिसांच्या गाडीमध्ये टाकून इथे आझाद मैदानपर्यंत आणलं गेलेलं आहे। जवळ 3 ते 3.5 हजार शेतकरी हे महाराष्ट्रातून इथे आझाद मैदानावरती येत होते। मागच्याच आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाकडे साकडं घातलं शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करण्यासाठी। मात्र हेच सरकार आज विधानसभेमध्ये आम्ही हे मानतो की विधानसभा म्हणजे मंदिर आहे आणि मुख्यमंत्री म्हणजे हेच आमचे विठ्ठल आहेत। त्यांनी आमच्या ज्या मागण्या आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्जमुक्त झालं पाहिजे। जे भूमिहीन शेतकरी आहेत त्यांना वनपट्टे दिलेले आहेत, त्यांचे 7/12 नावावरती झाले पाहिजेत। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या नाहीत, त्यांचे आम्ही पुढच्या पूर्ण खाली करणार आहोत। आमचे जे वनपट्टे आहेत ते वनपट्टे कोरे झाले पाहिजे। हे जर मागणी पूर्ण केली नाही तर त्यांचे आम्ही पुढच्या खाली करणार। सरकारच्या वतीनं या ठिकाणी कोणी दखल घेत आहे का आणि या मागण्या पूर्ण करतात का याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जर्नलिस्ट विनीत पेंडेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।